हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. आणि आज तुम्ही बघू शकता आम्ही कुठे आलेले आहेत. बघू शकता किती मोठे मोठे डोंगर आहेत. आणि आज चाललेलो आम्ही कोकण कड्यावर. तर बघू शकता तुम्ही लास्टपर्यंत तुम्ही आमचा ब्लॉग पूर्ण बघत राहा. या ट्रायपॉडची सवय नाही मला. आता वगैरे चाललेले आता वाजले सकाळचे 8 वाजतील, आता 7:45 झालेले आहेत. तर बघू शकता एवढी पब्लिक आहे. आणि आणले 4 बाईक आणले, सॉरी 3. खूप अशी गार हवा सुटलेली एकदम मस्तपैकी. सेटअप पूर्ण आणलेलं आहे आम्ही, फक्त ड्रोन नाही एवढंच. काका हाय करतात, काकाला इज्जत आहे. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? काय माहित नाही नाव वगैरे. खूप खतरनाक असे रस्ते आहेत इकडे. काय अशी प्रगती सुद्धा काय वाटत नाही. फक्त पर्यटन स्थळ आहेत म्हणून, म्हणजे अशी गड शिखर वगैरे मोठमोठे डोंगर वगैरे म्हणून. दुसरं बाकी काही नाही आहे इथे. एखाद्याचा गाडी वगैरे बंद पडली तर प्रॉब्लेमच आहे मोठा. कारण की गॅरेज वगैरे पण असे नाही. आम्ही तिथे आमच्या गाडीचा प्रॉब्लेम झाला तर तिथे गॅरेज वगैरे पण काही नव्हतं, असा विषय आहे. चला तिथेच गेलो, भेटतो. मध्ये मध्ये काय शूट असेल ते दाखवतो तुम्हाला. गाईस तुम्हाला आता एक करामत दाखवतो. हे बघा, आवाज आहे. हां गाईस आता आम्ही चाललेले आहेत कोकण कडा. तुझ्या गाडीवर ना. हॅलो गाईज, कसं आहे ते? लाजला पोऱ्या. गाडी डायरेक्ट एडीएस चालू आहे. आमची बुलेट बघा, बुलेट, आमची बुलेट. अरे चला चालू दे ना. काहीच 1 मिनिट थांबा, गाडी आमची बंद पडली. हा झाली झाली चल. जय देवा. गाईज आता पावती पाडा लावले. गाईज हेलिकॉप्टर बघा. बघितला नाही कधी. हां, आमच्या डोळ्यासमोरून लाईव्ह टेक ऑफ होऊन गेलेला आहे. आमचा एक मेंबर आहे ना, तो एक मेंबर आमचा गेला आहे. तुम्हाला दाखवतो. तो बिना पावती पडता गपचूप पळून गेला. आता थोडेफार पैसे वाचले बघ. अरे गाडी गरम झाली. चालवणारे पण बरे. चला तिकडेच गेलो, भेटतो. इथे आता असंच पावती पाडण्याचे काम चाललेत. तर मित्रांनो, इतके वेळ मी शूट करतो आहे आणि हे ते दाखवतो आहे, पण एक्झॅक्टली काय या ब्लॉगमध्ये आहे ते तुम्हाला माहीत नसेल. तर आता आम्ही जे तुम्हाला दाखवली तेवढी गँग मिळून आम्ही कोकणकडा इथे आलेलो आहे ट्रॅक करण्यासाठी. तर आता वाजलेलं आहेत 10:30 आणि 10:30 वाजलेत, पण अजून आम्ही त्या मेन एक्झॅक्ट ठिकाणी अजून पोहोचलेलं नाही. त्या रस्त्याला तर लागलो आहे, पण आता थोडंसं अंतरावर बाकी आहे फक्त. हे बघू शकता तुम्ही, इथे वॉटरफॉल वगैरे पाणी वगैरे पडते मस्तपैकी. आता ते खूप मागे आहेत, आम्ही पुढे आलेले आहेत. तर आता त्यांची वाट बघूया आपण. तर बघू शकता आणि मी ह्या बाईकवर आलो आहे. त्या 3 बाईक अजून मागे आहेत, टाईमपास करत येतात ते.
तिथे पावती पडाकते 50 रुपये असते पर पर्सन आणि गाड्यांची 50 रुपये. तर असं करून करून ते पावती फाड लागते. तर बोलता बोलता सुद्धा ही गँग आलेली तुम्ही बघू शकता. इथे असा खूपसुरत असा एक वॉटरफॉल होता, त्याच्याकरता इथे मी थांबलो होतो. तर तेवढा तर हे आलेले तिथे बघू शकता सगळीजणं. तर गाईज फायनली आम्ही एंट्री केलेलं आहे. जिथे दुसरी चेकिंग होते पावती ते एंट्री करतोय आम्ही. बघू शकता पार्किंगला वगैरे गाड्या लागलेल्या आहेत, पण नक्की अजून एक्झॅक्ट एंट्री कुठे आहे ती सुद्धा आम्हाला माहीत नाही आहे. असं काहीतरी आहे. आता इथे गाड्या पार्किंग लागले तर बघू शकता मोठ्या मोठ्या ट्रॅव्हलर्स आणि बस लागलेले आहेत. हे बघू शकता एंट्री. लेट्स गो. फायनली एंट्री केलेली आहे. आता पार्किंग वगैरेचं बघू आम्ही. इथे सुद्धा वॉटरफॉल आहे बघा. एक इथे एक आहे. हा बघा हा मोठावाला आहे हा बघा. आणि हा इथे एक आहे. तुम्हाला पूर्ण बघायला भेटतील तर दाखवतो तुम्हाला. येले आता आम्ही चढतोय ट्रॅक कोकणगडाचा, तुम्ही बघू शकता. तर वाईड अँगल घे आता किती पाहिजे आखरी. हे ड्रोन शॉट घेतो गाईज बघू शकता. आता ती चढायला लागलेली आहेत. गाईज कोकणकडा आता मी चढतोय आणि इथे चढण्यासाठी मॅन्डेटरी असतात बूट. पण बूट नसताना कोणी बूट घातलेत, कोणी सँडल घातले, कोणी क्रॉक्स तर कोणी क्रॉक्स घातलेत. आजकालचा जमाना असा आलाय. गाईज पाणी स्टॉप लागलाय. गाईज तो वॉटरफॉल बघा. आता मला वॉटरफॉल दाखवतो. बघा गाईज 2 मिनिटाच्या अंतरावर चढले नाही तर लगेच बसले बघा. हे हा हा एकच रस्ता आहे जो असा 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 फिरून बघतं असं वरती चढलाय आणि हा जसा असा असा कंटिन्यू होणार आहे. तर लास्टपर्यंत नक्की राहा. पूर्ण घामघाम झालेले आहे. थोडासा वर नाही आलो तर लगेच दम लागलाय. पण बाईकवर बसून जी हालत झाली माझी अगं ग बाबा. जसा आम्ही बाईकवर होतो ऊन बिन काय नव्हतं. जसा इथे ट्रॅकला सुरुवात झाली उन्हाची सुरुवात झाली बघा तुम्ही व्ह्यू. असं ऐकण्यात आलंय या गडाची उंची किती आहे. कळसुबाईची तर 1600 फूट आहे. याची ऐकली कधी मी 1400 का काहीतरी अशी आहे. नक्की नाही गुगल करून सांगतो तुम्हाला. गाईज आम्ही तिथे होतो. तिथून चालत 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 इथे आलो आणि याला काय भेटलं बघा तिथे. हा कलर बघा हा सीन बघा तुम्ही. पूर्ण दगड आहे आणि दगडाची इथे हे पाणी पडते. किती सुंदर दिसतंय पण कॅमेरामध्ये तेवढा भारी नाही दिसत तेवढ्या प्रत्यक्ष डोळ्याने दिसतंय. इथे तुम्हाला आम्ही स्पायडरमॅनच्या रूपामध्ये खेकडा दाखवतो. हा बघा. पण तुम्ही हा निसर्ग एकदा चेक करा ना किती खतरनाक आहे. पूर्ण मोठा डोंगर म्हणजे दगड आहे आणि त्याच्यातून पाणी पडतंय. किती सुरेख दिसते. कॅमेरामध्ये दिसत नाही पण प्रत्यक्ष डोळ्याने एकदम भारी दिसते ते. तर चला खूप टाईम झालेले आहे. आम्ही लेट आलो आहे तर आम्ही थोडासा पुढं गेलो तुम्हाला दाखवतो पुढचा काय व्ह्यू असेल ते. कारण की आता कंटिन्यू आम्हाला वॉक करावं लागेल. चला आता पाणी पण पडते मोबाईल भिजू शकतो.
गाईज आता बघू शकता आम्ही थोडंसं 25% चढलो आहे. अजून तर खूप चढायचं बाकी आहे. अर्धी गँग पुढे गेलेले आहे. आम्ही तिघे इथे आहेत. हे बघा दरी दरी चेक करा. Who is spotted? One thing. Missing person. Finded. आप देख सकते हो, ये देखो एक मिनट हमारे गावाला देखो अभी 70 इसका होता है. आले तुफान किती जिद्द ना सोडली झेप घेतली आकाड. गाईच असं वाटतंय मला आता आले वर बघू शकता तुम्ही. इथे वरती पूर्ण फ्लॅट एरिया दिसतोय. सगळ्यांची अवस्था खराब झालेला आहे. बघू शकता एकेकाचा फेस तुम्ही. इवन माझं बघू शकता. पाणी प्यायला लागतंय. तिथे जाऊन एकदम शांत बसलो ना ताण जाईल. चला चलो थांब ना, चला थोडासा एवढूसा राहिलाय. थोडा राहिलो तिथे जाऊन. चला वरती जाऊ. वरचा सीन बघू. एवढा करता इथपर्यंत आलोय. हो ना. तुझं खाली झाला होतास. गाय आता इथे आलोय ना तर गारगार हवा एवढा भारी येते ना. सुरेख. क्षमता किती आहे? डबल का ब्रिज बाकी एकदाच होते काय? यस. आकाशवाणी एकदाच होते. आकाशवाणी एकदाच होते. याला बोलले मी जात पाण्याचा पण एवढे झाले. किती कॅपॅसिटी? गाईज बघू शकता किती उंचावर असं आलेलं आहे. किती कॅपॅसिटी आपली? हे बघू शकता. इथून असं आम्ही चालत आलेले पूर्ण. म्हणजे आल्याचं सक्सेस झाल्यावर काय वाटतंय थोडाफार. ऊन नाही काय नाही म्हणजे बरं वाटतंय का रे. यो सीन बघा नाही इकडे उंच बघा तुम्ही. चला वर. नमस्कार, मी तुमचा गणेश भोईर. चला आपण आज आलो. तर गाईज तुम्हाला वाटलं असेल आम्ही इथे हा कोकणकडं आम्ही इथे ट्रॅक करण्यासाठी आलो. पण असं नाही. हा हाऊस ओपनिंग हे बघू शकता. देख सकते हो गाइस. हे सिलिंग बिलिंग करायची काम अजून बाकी आहे. सर गाईज तुम्हाला आता होम टूर देतो. बघू शकता याच्यामध्ये इथे आमच्या कोंबड्या बसतात. ओके इथे त्यांचं काम चालू आहे. आहे. सिलिंग बघू शकता. सिलिंग पळसाच्या पानाची. आर्टिफिशियल नाही एकदम नॅचरल. सगळं नॅचरल आहे. थांबा तुम्हाला पूर्ण करण्यात दाखवू. अजून थोडासा काम चालू आहे त्याचा. बरोबर ना. गाइस पानी चुराने की कोशिश कर रहा है यहाँ पे पर नाकाम होते हुए दिख रही है. चलो. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? कधी कुठं एवढं वर मी इथे हात जोडला झाला झाले. गाईस तुम्हाला जर इथे यायचं असेल तर तुम्ही इथे येऊन रिटर्न जाऊ शकता. जर कोकणकडाला जायचं नसेल तर कोकणकडा हा बघा हा इथे वरती. कोकणकडा कुठे आहे? हे बघ काय हा त्याला टाकलं. तिकडेच आहे. आता आम्ही तिथं बसलेलो. मगाचा शूट केला ना आम्ही इथं बसलेलो असाव. आता उठून आलो इकडे बघण्यासाठी. हे बघा इथे एक मंदिर आहे. ते मंदिरात जायचं आहे अजून. आणि एक तलाव आहे तो याच्यासाठी पोहायला बनवलं आहे खास. याचा इतिहास जर मला माहीत असता तर तुम्हाला मी सांगितला असता नक्कीच. पण इतिहास याचा माहीत नाही आहे म्हणून आहे ते बघून घ्या. काही ते
कोकण कळाची इथं काय आहे काय नाही. हे बघा, माशीचा कलर बघ, अरे बापरे, मासे मोरासारखा आहे कलर, मी पकडतो मोरपीस सारखा आहे. पकडतो मी. पण ते हाताला मस्त लागते असं. गाईज मासे बघा. अरे बघा आता सगळं कलर कसा हे वेगळा आहे. शेपटीला. अरे तो एकच होता का? फेकून दिला गाईज. दिसला का? पांचोला आहे. हे बघा गाईज मासे. बघू किती आले हातात. 4. त्याला मोरासारखा आहे का? ओय ते बघ, आता बघ, आता बघ. हे मोर. ये बाबा, आता मोर दाखव. मोर कुठे यांचा? शेपटी बघ ना, शेपटीने दिसत नाही हे बॉटल दे, बॉटल घेऊन जाऊ आपण. घरी. चला खाली, काय विषय आहे बघू. खाली जाऊन बघू. आता आतमध्ये जातोय. तिच्याच याच्यावर जगतोय ना आता सध्या. का असं नको का? इकडेच जगतील का? काय नाही, कसं काय? किल्ल्यावरनं लोटून देते. चला तुम्हाला शोधायला चालू त्या बॅग रख दे काय. तर गाईज पहिले दर्शन घेऊन घेऊ. हे असं काय ते आतमध्ये आहे. हे बघा, आता दर्शन घेतलं आम्ही. आणि आता इकडे पुढे बघू शकता तुम्ही. इथे थंड तर लागतंच, पण इथं आवाज सुद्धा इको होतो. आणि आता फ्लॅश वगैरे मारून नाही दाखवू शकत. बघा आतमध्ये काय काय आहे. दगडच दिसत. अरे ते असं कोरलेलं टाईप आहे पण. हा, मूर्त्या दिसतात. आणि हे असं दगडाचं बांधकाम आहे. हे बघा, हा बघा, इथे होम वाटतं पेटवतात. आणि असं काही दगडाचं आहे. हां, इथे पण आहे, तिथे पण आहे वाटतं. आता आपण इकडे जाऊ. असं काय बघायला भेटतं इथे. आता पाऊस वगैरे पडला का नाही ते माहीत नाही. ते पण पाणी साचले खूप. ओ माय गॉड, हे बघा कसं काही खोल आहे इथे. अरे इकडनं जायला लागेल. हे बघा खोल आहे. चला इकडून आतमध्ये ये. आतमधून जाऊया. इकडनं गेली. इकडनं थांबा गाईज, थांबा. एंटर दाखवू, थांबा, तुम्हाला एंटर दाखवतो बरोबर. हा बघा, तुम्ही असं इथे दर्शन घेऊन आले ना इथून, का इथून लगेच इकडे यायचं. लगेच इथून हां असं खाली उतरलं ना, इकडे खाली स्विमिंग पूल आहे वाटतं. आवाज इको सुद्धा. हे बघा, पाणी साचलं इथे, दगड वगैरे आहेत आणि मोठी अशी रूम आहे. चला बाहेर, गर्दी झाली. चला चला. बचाव. काही नाही, रूम आहे फक्त. ए थांब ना. ए बाबा थांब. अरे भाई थांब ना. चला चला, इथे काही नाही काही. वर जाऊ. अब काम आहे का, साधा कामच आहे का. हे देखो, फॅन्स लोक भेटते असे. अभी मी पॅन्स बनवला बा. बाबा माझे इथं फोटो शूट काय थांबत नाही. थांबा एक मिनिट. आता आम्ही चाललेलो आहेत. इथे आहेत ते 3 खांब तुटलेत नाही, 1 खांब बाकी आहे ते. तर ते आता तुम्हाला दाखवतोय. चला लेट्स गो.
आहे, दुसरा पण खांब तुटला आणि तिसरा एक आहे तो तर दिसत पण नाही, पण इथे एक खांब आहे तो बाकी आहे. इकडे पूर्ण अंधार आहे. गाईच इथेच होते ते 3 खांब तुटलेले आणि एक खांब आहे जो तो आम्ही बघितला, दर्शन पण घेतलं तिथं शंकराचं. आणि आता चाललोय कोकणकडा बघायला. कुठे गाईज आता इकडे कोकणकडा आहे, तर आम्ही या मंदिराच्या मागच्या बाजूला चढलो आहे वरती. तर आता इथे वरती कोकणकडा असं बघायला भेटेल आपल्याला. सूर्य कसं एवढी खोल तरी नाही आहे जशी आपल्याला यूट्यूबवर बघायला भेटेल अशी. गाईज पोपट झाला. तर ते तिकडे आहे, ते माणसं चालतात ना तिकडे जावं लागेल. तर चला. गाईज असं वाटतं आता पोचलोय. ते तिथं सांगितलेलं पण तिथे नव्हतं, त्याच्या पुढे होतं. तर आम्ही चालत आलो आणि गार वारासुद्धा सुटलेला आहे पद्धतशीर. आणि हा फायनली मला इथून दिसायला सुरुवात झालेली आहे. ते बॅरिकेड्स तिथे लावले. तर चला जाऊया आता तिथे. लवकरात लवकर कोकणकडा सुद्धा दिसेल आपल्याला. फायनली जिथे यायचं होतं तिथे पोहोचलोय. फायनली आपण पोहोचलो एवढं स्ट्रगल नंतर जिथे यायचं होतं तिथे झालोय. प्लॅनिंग नंतर आपण पोहोचलोय. 1 महिन्याची प्लॅनिंग आणि आज 28 दिवसाचे झाले. कोकणकडा कोकण तुम्हाला तिकडे सांगत होतो हरिश्चंद्र पण तिकडे नाही. बाबा सपनाचं नाही. बाय 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 बाय. थांब रिॲक्शन कॅप्चर करू दे. हे रिॲक्शन दे, रिॲक्शन दे. वाव ब्यूटीफुल. थांबा तुम्हाला दाखवतो आता. मी जेवली पण नाही, जेवायला पण नव्हता. अच्छा जी, ऐसा है क्या? तर असे यांच्या बाता वगैरे करून आम्ही इथला कोकणकडा बघून इथून निघालो आहे. आता सरळ आता जरा एनर्जी लावा ना, पटापट पटापट खाली उतरा. कसली एनर्जी लावा सगळं. काय वाटते गणेश? आता इथून आपण चाललोय. तुमचा एक्सपिरियन्स कसा याच्या म्हणजे? खूप चांगला एक्सपिरियन्स राहिला आमचा. हां काय एक्सपिरियन्स आहे? चांगलं वाटलं. गाईज साप चावला किती मोठं दात आहे बघा. साप बघा ना तुम्ही. हा बघा साप, हा तो. तर आता कोकणकडा तुम्ही बघितला असेल. त्याला आम्ही टाटा बाय बाय करून आता चाललेलं आहे. 1.5 तास फक्त उतराला का. आता उतरून आम्ही नंतर जेवायला जाणार आहेत, कारण की पूर्ण दिवस काही खाल्लेलं नाही आहे. खाल्ल्यानंतर डायरेक्ट घरी. तर वाजलेत किती रे? वाजलेत 4. परफेक्ट 4 वाजलेत. आता बघू किती टाइम लागतो आम्हाला घरी गड उतरायला. गड तर चला लेट्स गो. आता काय उतरताना काय दाखवू समजत नाही. काय बोलू सांग मला तू. सांगेन मी आता ना. सिनेमॅटिक कॅमेरा सिनेमॅटिक. काय थांबा करू आम्ही घरी आता? हे बाबा सिनेमॅटिक किती कडक येते.
खायला सिनेमॅटिक पण सगळं आहे आपल्याकडे. चलो गाईज आता खाली जाऊ डायरेक्ट नमक जेवायला. टाकायचं महेश? भूक लागली. हे नाही